आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कल्याणमध्ये फडके मैदानात तरुणाई एकवटली असून विद्यार्थी आणि तरुणांचे आंदोलन सुरू आहे। 12 वाजता हे आंदोलन सुरू झाले। सायंकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे। विद्यार्थी आणि तरुणांची मोठी गर्दी फडके मैदानात झाली आहे। जिल्ह्यातून सर्वच भागातून या आंदोलनासाठी तरुण सहभागी झाले आहेत। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशभर संतापाची लाट उसळली आहे। एका प्रधानासाठी संपूर्ण देशाला सरकारने वेठीस धरले आहे, अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली। विद्यार्थ्यांच्याच नव्हे तर देशातील सर्वसामान्य नागरिकांच्याही भावना तीव्र असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे। बीजेपी से आजादी, अरे मोदी से भी आजादी, अरे शाह से भी आजादी, आजादी 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 आजादी। मी तुमची भारत माता। पुढच्या महिन्यात मला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष पूर्ण होतील। अशिक्षित सत्याच्या खुर्चीवर आहे आणि सुशिक्षित रस्त्यावर आहे। जिथे कुंपण शेत खात असेल तिथे मी निशब्द आहे। काय मागणी? या पूर्ण भावना या फक्त विद्यार्थ्यांच्याच नाहीये, तर पूर्ण भारताच्या भावना आहेत। तुम्हाला सांगतो, एक प्रधान शिक्षण मंत्र्याला वाचवण्यासाठी या पूर्ण विद्यार्थ्यांचा बळी घेतला जातोय आणि हा बळी पूर्ण देशामध्ये घेतला जातोय। हे सर्व लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि भावना अतिशय आमच्या तीव्र आहेत। कारण तुम्ही बघाल की जो अमानुष प्रकारे जो दिल्लीला लाठी चार्ज झाला आणि तरी पण देशातले काही लोक त्यांचं समर्थन करतायत, मला त्याचंही वाईट वाटतं। पण लोक जे समर्थन करतात त्याच्यापेक्षा जास्त लोक ही रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी उतरलेली आहेत।